नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण 22 मेपासून 28 मे 2023पर्यंतचे जे काही आपले चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे की आपल्याला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर शेजारी असणारं बेल आयकनचं जे बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता लगेचच आपण आपला पहिला प्रश्न जो आहे तो पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, 49वी G7 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? तर 49वी G7 शिखर परिषद जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर ही परिषद जी आहे तिची आवृत्ती 49वी आहे. त्याचबरोबर या परिषदेचा यजमान देश जपान असून या परिषदेचं जे ठिकाण आहे ते आहे हिरोशिमा. तसंच ही परिषद कोणत्या कालावधीत झाली तर 19 ते 21 मे 2023 दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या परिषदेला भारताला निमंत्रित देश म्हणून काय करण्यात आलं होतं तर बोलवण्यात आलं होतं आणि भारतातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहिले आहेत. तसंच गेल्या वर्षी G7ची शिखर परिषद जी आहे ती जर्मनी या देशामध्ये झाली होती आणि ती 48वी परिषद होती. या गोष्टी आपल्याला G7 शिखर परिषदेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. G7 काय आहे तर एक संघटना आहे जिच्यामध्ये एकूण 7 देश तसंच युरोपियन युनियनचा समावेश आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. जपानमधील कोणत्या शहरामध्ये महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे? तर जपानमधील हिरोशिमा या शहरामध्ये महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हिरोशिमा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हिरोशिमा या शहराला भारत सरकारनं गांधीजींचा हा पुतळा भेट दिलेला आहे, जो राम वनजी सुतार यांनी तयार केलेला असून 42 इंच उंचीचा तो कांस्य धातूचा पुतळा आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रावर आधारित 8व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रावर आधारित 8व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. या परिषदेचं उद्घाटन भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी या परिषदेमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023 जारी केलं आहे. आणि ही परिषद कोणी आयोजित केली तर फिक्कीच्या सहकार्यानं केंद्रीय औषध निर्माण विभागानं ही परिषद आयोजित केली होती. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी शपथ घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्नाटक विधानसभा अध्यक्ष कोण बनले आहेत? तर कर्नाटकच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी UT खादर यांची निवड करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिकामी जागा या देशाचा ग्रँड कॅम्पियनियन ऑफ ऑर्डर ऑफ लोगोहू हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पापुआ न्यू गिनी या देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे, ज्याचं नाव आहे ग्रँड कॅम्पियनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द लोगोहू, जो की भारताच्या पंतप्रधानांना देण्यात आला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कॅम्पियनियन ऑफ ऑर्डर ऑफ द फिजी हा फिजीचा सर्वोच्च सन्मान रिकामी जागा यांना प्रदान करण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान काय करण्यात आलेला आहे तर प्रदान करण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विश्वविक्रमी 28व्यांदा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई कोणी केली आहे? तर
एव्हरेस्ट या शिखरावरती 28 वेळा यशस्वी चढाई करण्याचा विक्रम नेपाळच्या गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी केला आहे. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा कामी रीता शेर्पा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणजेच CBAM कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा युरोपियन युनियनशी हे संबंधित आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अल मोहाद अल हिंदी 2023 या भारत आणि सौदी अरेबिया यांच्यामधील नौदल सरावाच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर हा युद्ध सराव जो आहे त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन सौदी अरेबियामधील अल जुबेल या ठिकाणी करण्यात आलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणत्या देशानं ज्या छोट्या पल्ल्यांच्या विमानसेवांना रेल्वे सेवांचा पर्याय उपलब्ध आहे त्या सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची बंदी घालणारा जो देश आहे तो आहे फ्रान्स, ज्यानं काय केलं आहे तर छोट्या पल्ल्यांच्या ज्या काही विमानसेवा आहेत ज्यांना रेल्वे सेवेचा पर्याय उपलब्ध आहे त्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय कशासाठी घेतलेला आहे तर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी घेतलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा आपल्याला लक्षात ठेवायचं फ्रान्स या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा कोणता सुपर कम्प्युटर जागतिक सर्वोत्तम 500 सुपर कम्प्युटरच्या यादीमध्ये 75व्या क्रमांकावरती आहे? तर भारताचा ऐरावत हा सुपर कम्प्युटर जागतिक सर्वोत्तम 500 सुपर कम्प्युटरच्या यादीमध्ये 75व्या क्रमांकावरती आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला ऐरावत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, शेंगोलचा संबंध कशाशी आहे? आता शेंगोल सध्या चर्चेमध्ये आहे आणि शेंगोल म्हणजेच राजदंड आहे. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा राजदंड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. शेंगोलचा संबंध राजदंडाशी आहे. तर शेंगोल हा राजदंड आहे ज्याचा मूळ तामिळ शब्दाचा अर्थ आहे न्यायपूर्ण राजवट असा या शेंगोल शब्दाचा अर्थ आहे, जो की तामिळ शब्द आहे. आणि याचबरोबर हा शेंगोल जो आहे तो नवीन संसद भवनामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या आसनाशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्थापित करण्यात येणार आहे. तसंच या शेंगोलची परंपरा जर आपण पाहिली तर चोल साम्राज्यामध्ये सत्तेचं हस्तांतरण होताना हा राजदंड नव्या राजाकडे दिला जात असे, जो न्याय आणि योग्य शासनाचं पवित्र प्रतीक मानला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947च्या रात्री लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडून सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून शेंगोल स्वीकारला होता. आणि या शेंगोलवरती नंदीची प्रतिमा जी आहे ती कोरलेली आहे, जी की न्यायाचं प्रतीक मानल्या जाते. तर अशा प्रकारे शेंगोलच्या बाबतीमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती लक्षात ठेवायची आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ब्रिटनचा कॅम्पेनियन ऑफ ऑनर हा सन्मान कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांना हा सन्मान देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यानं केपटाऊन मार्गे रिओ डी जानेरोपर्यंतचा आणि परतीचा 17,000 सागरी मैलाचा ऐतिहासिक प्रवास 188 दिवसांमध्ये यशस्वीपणे पूर्ण केला आहे? तर उत्तर आहे INSV तारिणीनं हा प्रवास पूर्ण केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला हे तारिणी जहाज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पण त्या अगोदर आपण आपल्या सरळ सेवा चालू घडामोडी टेस्ट सिरीजच्या बॅचबद्दल माहिती घेऊया. तर ही जी बॅच आहे ती 1 जून 2023 पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 1 जानेवारी 2022 पासूनचे चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत ते सोडवायला मिळणार आहेत. या प्रश्नांमध्ये हे प्रश्न जे आहेत ते सिलेक्टिव्ह प्रश्न आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त आहेत. आणि या प्रश्नांची दररोज तुम्हाला 20 प्रश्नांची एक टेस्ट याप्रमाणे एकूण 50 टेस्ट पुढील 50 दिवस उपलब्ध होणार आहे, ज्या की टेलिग्रामवरती तुम्ही सोडवू शकणार आहात.
आणि त्याचबरोबर PDF स्वरूपामध्ये देखील तुम्हाला या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर ज्यांना या बॅचमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी 149 रुपये एवढी फीस भरून सहभाग घ्यायचा आहे किंवा प्रवेश घ्यायचा आहे. तर ही फीस तुम्हाला कोणत्या नंबरवरती पाठवायची आहे तर 9356715633 या नंबरवरती तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमामधून ही फीस पाठवायची आहे. आणि त्यानंतर याच व्हॉट्सअप क्रमांकावरती त्या संबंधित तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला ॲड केलं जाईल आणि 1 जून 2023 पासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता तुमच्यासाठी 20 मार्काची चालू घडामोडीची टेस्ट त्या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल पुढील 50 दिवस. तर ही होती आपल्या चालू घडामोडी टेस्ट सिरीजच्या बॅचबद्दलची माहिती. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणाला 2023 वर्षाचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे? तर 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जॉर्जी गोस्पोदिनोव यांना जाहीर झाला आहे आणि ते हा पुरस्कार मिळवणारे पहिले बल्गेरियन लेखक ठरलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवायचं आहे. जॉर्जी गोस्पोदिनोव जे आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांची टाईम शेल्टर ही जी कादंबरी आहे या पुरस्कारासाठी निवड झालेली, तर तिच्या अनुवादक आहेत अँजेला रोडेल यांना देखील हा पुरस्कार काय झाला आहे तर देण्यात येणार आहे. कारण हा पुरस्कार लेखक आणि अनुवादक या दोघांमध्ये संयुक्तपणे विभागून दिला जातो. तसंच हा जो पुरस्कार आहे तो गेल्या वर्षी कोणाला देण्यात आला होता तर भारताच्या गीतांजली श्री या ज्या आहेत त्यांच्या टॉम्ब ऑफ सँड या अनुवादित कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला होता आणि या कादंबरीचा अनुवाद केला होता डेझी रॉकवेल यांनी. तसंच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा UKमधील बुकर फाउंडेशनकडून इंग्रजी किंवा इंग्रजीमध्ये अनुवादित कादंबरीसाठी दिला जातो. हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि याच पुरस्कारासाठी यंदा ज्या लेखकांचं पुस्तक सूचीबद्ध झालं होतं त्यामध्ये भारतातील तामिळ लेखक होते पेरुमल मुरुगन, जे की पहिले तामिळ लेखक ठरले होते. त्यांचं पुस्तक देखील या पुरस्कारासाठी सूचीबद्ध झालं होतं, मात्र त्यांना पुरस्कार मिळालेला नाही आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सुधीरमन चषक जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं विक्रमी 13वं विजेतेपद कोणत्या देशानं पटकावलं आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चीन. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सीच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून रिकामी जागाच्या ॲमी पोप यांची निवड करण्यात आली आहे. तर युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सीच्या पहिल्या महासंचालक म्हणून अमेरिकेच्या ॲमी पोप यांची निवड करण्यात आली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दोन्ही कृत्रिम पायानं एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले गिर्यारोहक कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हरी बुधा मगर. हे दोन्ही पायानं अपंग असून त्यांनी कृत्रिम पायाच्या सहाय्यानं एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे आणि अशा प्रकारची कामगिरी करणारे ते पहिले गिर्यारोहक ठरलेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेच्या नागरी सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पदक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार भारतीय वंशाच्या सुमित सुलन यांना देण्यात आला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहरादून ते दिल्ली दरम्यान उत्तराखंड राज्यामधील पहिली तर भारतामधील कितवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 17वी वंदे भारत एक्सप्रेस आहे, जी की देहरादून ते दिल्ली दरम्यान सुरू करण्यात आलेली आहे आणि ती उत्तराखंड राज्यामधील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही भारतातली 17वी वंदे भारत एक्सप्रेस आहे. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड हे राज्य संपूर्ण रेल्वे मार्गाचं 100% विद्युतीकरण झालेलं राज्य म्हणून जाहीर केलं आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक ॲथलेटिक्सकडून जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर कोणी झेप घेतली आहे? तर जागतिक ॲथलेटिक्सकडून जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरती भारताचा भालाफेकपटू
नीरज चोप्रा जो आहे तो पोहोचलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला नीरज चोप्रा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नवी दिल्ली या ठिकाणी विकसित भारत @2047 टीम इंडियाची भूमिका या संकल्पनेवर नियामक परिषदेची 8वी बैठक कोणी आयोजित केली? तर या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पर्यायांमध्ये तुम्ही गोंधळून जाणार आहात, म्हणून आपण त्या पद्धतीचे पर्यायाचे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात राहावं. तर ही जी बैठक आहे ती नीती आयोगानं आयोजित केलेली आहे. पर्याय क्रमांक चौथा नीती आयोग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण या ठिकाणी टीम इंडिया आल्यामुळं आपल्याला BCCI किंवा ICC किंवा राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोग यांच्या सगळ्यामध्ये गोंधळ होऊ शकतो, म्हणून हा प्रश्न तशा पद्धतीने रचना केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणीच जर अशा प्रकारचा प्रश्न पुढे परीक्षेमध्ये आला तर त्याच्या संबंधित जे काही तुमच्या अडचणी येतील त्या इथेच आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं? तर तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक तिसरा उत्तर प्रदेश या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, 1800 कुपोषित बालकांना सुपोषित बालकांच्या श्रेणीमध्ये आणण्यासाठी हमार सुघर लैक अभियान कोणत्या राज्यानं सुरू केलं आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, हे अभियान छत्तीसगड या राज्यानं सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक चौथा छत्तीसगड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या तिसऱ्या या वर्षीची आवृत्ती आहे, आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये एकूण 21 खेळांचा समावेश करण्यात आला आहे, जे की आत्तापर्यंतचे सर्वाधिक क्रीडा प्रकार आहेत. हे आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्रीसमधील कलिथिया या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जम्पिंग मीटिंग 2023मध्ये भारताचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरनं रिकामी जागा पदक तर जेस्विन एल्ड्रिननं रौप्य पदक पटकावलं. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, श्रीशंकरनं सुवर्ण पदक त्या ठिकाणी पटकावलेलं आहे, म्हणून योग्य उत्तर येणार आहे सुवर्ण पदक. पर्याय क्रमांक पहिला. आणि पुढचा प्रश्न आहे, कोणतं राज्य भारतातील पहिलं पूर्णपणे ई-शासित राज्य बनलं आहे? तर भारतातील पहिलं पूर्णपणे ई-शासित असणारं राज्य केरळ ठरलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतामधील सर्वात लांब तर जगातील 10वा सर्वात लांब सागरी सेतू कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात येत आहे? तर हा सागरी सेतू आपल्या महाराष्ट्रात बांधला जातो आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या सागरी सेतूचा जो प्रकल्प आहे त्याचं नाव आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूल, म्हणजेच MTHL प्रकल्प म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि हा जो पूल आहे किंवा हा जो सागरी सेतू आहे तो शेवरी ते न्हावाशेवा दरम्यानचा 22 किलोमीटर लांब आणि 6 लेनचा सागरी सेतू आहे. तसंच यामुळे काय होणार आहे तर दक्षिण मुंबई आणि रायगड दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी निर्माण होणार आहे. त्याचबरोबर हा भारतामधील ओपन रोड टोलिंग प्रणाली असणारा पहिलाच प्रकल्प आहे. तसंच भारतातील सर्वात लांब तर जगातील 10वा सर्वात लांब सागरी सेतू आहे. तर MTHLच्या बाबतीमध्ये ही सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, चित्ता स्थानांतरणाच्या प्रगतीविषयी सल्ला देण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे? तर चित्ता स्थानांतरणाच्या प्रगतीविषयी सल्ला देण्यासाठी डॉक्टर राजेश गोपाल समिती स्थापन करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक चौथा याचं उत्तर आहे. तर चित्ता स्थानांतरणाची प्रगती आणि देखरेख तसंच मध्य प्रदेश वन विभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांना सल्ला देण्यासाठी नवी दिल्लीच्या ग्लोबल टायगर फोरमचे सरचिटणीस डॉक्टर राजेश गोपाल यांच्या अध्यक्षतेखाली चित्ता प्रकल्प सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खुर्रमशहर 4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशानं घेतली आहे? तर खुर्रमशहर 4 हे जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे ते इराण या देशाचं आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा इराण योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका रिकामी जागावर लढाऊ विमान MiG-29K रात्रीच्या वेळी उतरवण्याची यशस्वी चाचणी झाली आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे INS विक्रांत ही भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे, जिच्यावर
नुकतंच लढाऊ विमान MiG-29K हे रात्रीच्या वेळी उतरवण्याची यशस्वी चाचणी झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन परिषद 2023मध्ये भारताचा राष्ट्रीय हवामान संशोधन अजेंडा जारी करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे IIT मुंबई या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय हवामान संशोधन अजेंडा जारी करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन परिषदेच्या दरम्यान. पुढचा प्रश्न आहे, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शिर्डी भरवीर या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वी विअर सिस्टर्स या कादंबरीसाठी फिक्शनचा पहिला कॅरोल शिल्ड्स पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर व्हेन वी विअर सिस्टर्स या कादंबरीसाठी पहिला कॅरोल शिल्ड्स पुरस्कार फातिमा असगर यांना देण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर दक्षिण आशियाई अमेरिकन कवयित्री आणि पटकथालेखक फातिमा असगर यांना त्यांच्या व्हेन वी विअर सिस्टर्स या पहिल्या कादंबरीसाठी फिक्शनचा पहिला कॅरोल शिल्ड्स पुरस्कार मिळाला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, रीडिंग लाऊंज असणारं भारतातलं पहिलं विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वाराणसी या ठिकाणी भारतातलं पहिलं रीडिंग लाऊंज असणारं विमानतळ आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, द इंडियन मेट्रोपोलिस डिकन्स्ट्रक्टिंग इंडियाज अर्बन स्पेसेस हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फेरोज वरुण गांधी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. पुढचा प्रश्न आहे, इटालियन फॅशन ब्रँड गुच्चीची ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे जी की पहिली भारतीय ठरली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आलिया भट्टची नियुक्ती करण्यात आली, ती अशा प्रकारची पहिली भारतीय ठरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस ड्रोनद्वारे पाळत ठेवणारं रिकामी जागा हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे? तर उत्तर आहे केरळ हे अशा प्रकारचं पहिलं राज्य आहे ज्या राज्यामध्ये पोलीस ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला डिफेन्स म्युच्युअल फंड कोणत्या म्युच्युअल फंडाने सुरू केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे HDFC म्युच्युअल फंडानं हा पहिला डिफेन्स म्युच्युअल फंड सुरू केलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यानं रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पॅच रिपोर्टिंग ॲप लॉन्च केलं आहे? तर उत्तर आहे उत्तराखंड राज्याचं हे ॲप्लिकेशन आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारनं चिट फंड कंपन्यांचं नियमन करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी ई-चिट्स नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलं आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यानं अशा प्रकारचं ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वृद्धांना पवित्र स्थळांच्या यात्रेसाठी मोफत विमान प्रवासाची सुविधा देणारं रिकामी जागा हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं आहे? तर बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश अशा प्रकारचं पहिलं राज्य ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, 25 मे 2023 रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला? तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जागतिक थायरॉईड जागरूकता दिवस 25 मे 2023ला साजरा करण्यात आला. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी जागतिक कासव दिन साजरा करण्यात येतो? तर जागतिक कासव दिन दरवर्षी 23 मे रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 23 मे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, यावर्षी 20 इयर्स ऑन प्रोग्रेस बट नॉट इनफ ही कोणत्या दिवसाची थीम आहे? तर 20 इयर्स ऑन प्रोग्रेस बट नॉट इनफ ही थीम इंटरनॅशनल डे टू एंड ऑब्स्टेट्रिक फिस्टुला या दिनाची थीम आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण काही दिनविशेष पाहूया. 22 मे 2023 रोजी जागतिक जैवविविधता दिन साजरा करण्यात आला आणि या दिवसाची थीम होती फ्रॉम ॲग्रीमेंट टू ॲक्शन बिल्ड बॅक बायोडायव्हर्सिटी. 23 मे 2023 रोजी इंटरनॅशनल डे टू एंड ऑब्स्ट्रिक फिस्टुला होता आणि याची थीम होती 20 इयर्स ऑन प्रोग्रेस बट नॉट इनफ.
23 मे 2023ला जागतिक कासव दिन देखील होता आणि याची थीम होती आय लव टर्टल्स. आणि 25 मे 2023ला जागतिक थायरॉईड दिन होता. तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ, जो की मागच्या 8 दिवसामधील यामध्ये आपण सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. आणि आपण आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो या ठिकाणी थांबवूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.